एक सेकंडसाठी मला पण वाटलं मी दार्जिलिंगमध्ये आली आहे की काय, पण गाईज मी दार्जिलिंगमध्ये पण नाही आहे आणि नाही मी नैनितालमध्ये आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हे लोकेशन आपल्या महाराष्ट्रामधल्या लोणावळ्यामध्ये आहे. तर मग अशी चेक इन वगैरे केलं आहे, लंच वगैरे केलं आहे आणि आत्ता टाईम आहे तुम्हाला फुल प्रॉपर्टी टूर द्यायची. आणि अशी प्रॉपर्टी मी लोणावळ्यात फर्स्ट टाईम शूट करते. इतकं सुंदर लोकेशन आहे, तुम्हाला कळेलच किती छान आहे ते. चला स्टार्ट करते. सो गाईज आपण आता ह्यांच्या मेन एंट्रन्सवर उभे आहेत आणि ह्या साईडला इथे त्यांचं रिसेप्शन आणि रेस्टॉरंट एरिया आहे, तो आपण आधी बघूया. आणि देन इकडे या साईडला डिलक्स रूम, सनसेट पॉईंट आणि त्या हिलटॉप डिलक्स कॉटेजेस वगैरे आहेत, तो पार्ट आपण नंतर बघूया. आधी आपण जाऊया ह्यांचं रेस्टॉरंट आणि रिसेप्शन एरिया बघूया. सो या रिसॉर्टचं नाव Cloud9 हिल रिसॉर्ट आहे आणि एंट्रीलाच तुम्ही बघू शकतात की इथे किती फॉग आहे. तो आपण कुठे गेले तरी व्हिडिओज नक्की बनवतो आणि जर त्या रीलला 5000च्या वरती व्ह्यूज आले तर तुम्हाला इकडे एक्साइटिंग रिव्हर्स देखील आहेत. गाईज हा ह्यांचा गेमिंग झोन आहे, पण आता एवढा पाऊस आहे आणि एवढं धुकं पडलं आहे की आम्ही नाही जात आहेत पुढे, तुम्ही बघू शकतात. आणि किड्स प्ले एरिया आहे हा, आणि हा यांचं ओपन डेक आहे. सो आपण इकडे जाऊया आता. गाईज आम्ही आता वरती डेकवर आहेत आणि आमची हालत बघा, एवढं पाऊस आहे इकडे आणि धुकं पण आहे आणि तुम्ही बघू शकता मागे काहीच दिसत नाही. आणि आता तुम्हाला मी इकडचा कॉमन पूल दाखवते. सो हा आहे त्यांचा कॉमन स्विमिंग पूल. पूर्ण धुकं आहे, पूर्ण म्हणजे खरंच हे Cloud9 जे म्हणतात ते खरंच क्लाउडमध्ये आल्यासारखं वाटते. इथे पूर्ण त्यांची प्रॉपर्टी आहे. आणि हा वरचा ओपन रेस्टॉरंट आहे. ओके, काय आहे ते स्पा आहे, बंद केलेलं आहे, फक्त सफाई करतात. स्पा आहे पण बंद केली. जायचं बघू शकता, बघा किती धुकं पडलंय. पण इथे म्हणजे दिसतच नाहीये, रस्ताच दिसत नाहीये, एकदम जवळ जाऊन बघावं लागतं. खूप छान वाटतंय. आणि आता आपण थोडासा पाऊस तर आहे, मध्ये मध्ये येतो जातोय, सो एवढं काय प्रॉब्लेम नाहीये. सो आता आपण ह्यांचा सनसेट पॉईंट, सनसेट तर मिळणारच नाही बघायला, तुम्हाला माहिती आहे का धुकं इतकं आहे. पण आपण सनसेट पॉईंट बघूया आणि त्याच्यानंतर रूम्स पण बघूया. चला, ही एंट्री आहे सनसेट पॉईंट. पूर्ण ढगांमध्ये आहे, खूप छान वाटतंय खरंच. आणि आपण फायनली पोहोचले सनसेट पॉईंटला. छोटासा त्यांनी बनवला आहे, हट टाईप आहे आणि इथे बसण्यासाठी पण त्यांनी सोय केलेली आहे. अजून काही दिसलं नाही, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं, पूर्ण ढग आहे. हो वाव, ये पुढे. कॅमेऱ्यात तेवढं कॅप्चर नाही होणार गाईज, पण इतकं सुंदर वाटतंय. आता सगळ्यात बेस्ट पार्ट तो म्हणजे इथली कॉटेज, ते तुम्हाला दाखवते. चला, आणि आमची रूम पण दाखवते तुम्हाला, इतकी सुंदर आहे ना. ओके गाईज, आता आम्ही वरती टॉप फ्लोअरवर आलोत आणि ह्यांच्या भरपूर रूम आहेत. खाली पण रूम्स आहेत आणि वरती पण रूम्स आहेत. हे बघा, हे जे झाड बाहेर आलं ना, ही आमची रूम आहे. ओके, खालची तुम्हाला दाखवते नंतर. आणि इथे पण ओपन टेरेस आहे, हा फोटोशूटसाठी ठेवला आहे त्यांनी, तिथे फोटोज वगैरे काढू शकतात. इथे पण रूम्स आहेत. गाईज, आता बेस्ट पार्ट म्हणजे आमची ही रूम आहे आणि ती खूप स्पेशल आहे, कारण इथे ना बाथटब पण आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला दाखवते. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ह्या रूमची, हा व्ह्यू गाईज. आता धुकं आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर क्लिअर दिसणार नाही, पण इतकं सुंदर वाटतंय ना. आणि हा टब आहे, म्हणजे ह्या टब वरून पूर्णपणे हा व्ह्यू मिळतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता आता किती रिलॅक्सिंग गोष्ट आहे ही. आणि खूप छान आहे रूम पण, खरंच मस्त आहे.
गाईज मी रेडी होऊन म्हणजे स्विमिंग कॉस्ट्यूम घालून बसलेली पण टबमध्ये राहण्यासाठी, बट पाणी एवढं थंड आहे ना, आणि आम्ही गरम पाणी पण चालू केलेलं, गरम पाणी होतं आणि 2 मिनिटानंतर टब तर भरलाच नाही आणि 2 मिनिटात थंड पाणी चालू झालं आणि टब भरेपर्यंत अर्धा तास तरी पाणी लागेल आणि खूप थंड आहे पाणी, त्यामुळे नाही जाणार आहे आता पूलमध्ये. आणि टब पण एवढाच भरला आहे तर बंद करून टाकलं, उगाच कशा पाणी वेस्ट करायचं. सो बघू आता सकाळी एकदा ट्राय करून, जर जायला मिळालं म्हणजे जर पाणी जास्त गरम मिळालं तर नक्की ट्राय करू. गाईज हे बघा पूर्ण अख्खं पसरलेलं आहे. सकाळी होतं तसंच आहे पण आता लाईट्स लागल्या त्यामुळे कॅमेऱ्यात तेवढं कॅप्चर होत नाही पण खूप सुंदर दिसते. थंडी आहे आणि समोरचं काहीच दिसत नाही आहे, म्हणजे 100 मीटरपर्यंत काहीच दिसत नाही. 50 ना. हो तर चला आता तुम्हाला रेस्टॉरंट पण दाखवते. मग अशी शूट करता नाही आलं मला प्रॉपर कारण खूप पाऊस होता. सो आता सो गाईज हे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि हा रिसेप्शन एरिया आणि इथून मागे पूर्ण रिसॉर्ट स्टार्ट्स होतात. हे सो हे सॅलड्स वगैरे आहेत आणि देन शेवपुरी आहे. हे व्हेज क्रिस्पी आहे, बिर्याणी, नूडल्स और राईस आहे. हे काय आहे, मसाला खिचडी आणि पंजाबी कढी. ओके आणि हा मूग दालचा हलवा आणि इथे आईस्क्रीम. सो या थोडं थोडं घेतो सगळं आणि मला जे खायचं होतं मशरूमची डिश ती मी मग ऑर्डर करेन. गाईज आम्ही थोडं थोडं सगळ्यातलं घेतलं. फक्त जी डाळ खिचडी किंवा ती पालक खिचडी होती समथिंग पंजाबी खिचडी ती नाही घेतली मी, बाकी तर ऑलमोस्ट सगळं घेतलं आहे. आणि आता टेस्ट करून बघतो. आणि मी मशरूम टेस्ट चांगली आहे, आम्ही दुपारी पण खाल्ला तर टेस्ट चांगलीच आहे. आणि फक्त आम्ही एक मशरूमची मी एक डिश ऑर्डर केली आहे. आता बघूया ती कधी येते आणि मग मी त्याप्रमाणे मला त्याचा पण रिव्ह्यू देईल. फिलहाल आतापर्यंत तर अभिनय रिव्ह्यू चांगला दिला आहे तर मी पण खाते. ओके गाईज आमचे हे मॉकटेल्स आलेले आहेत. सनराईज मॉकटेल आहे आणि मेलोनी आहे. मी स्पेशली व्हिडिओ का काढते बिकॉज तुम्ही यांचं प्रेझेंटेशन बघू शकता. म्हणजे मी सकाळी पण ऑर्डर केलेले मोहितो होते आणि त्याचं प्रेझेंटेशन खूप छान होतं. सिम्पल मोहितो त्याने इतकं छान बनवलेलं, डेकोरेट केलं आणि आता पण इतकं छान प्रेझेंटेशन केलं आणि टेस्ट पण खूप चांगली आहे. तर मला खूप आवडले मॉकटेल्स. हे मी 4th टाइम ट्राय करते. गाईज ही आमची रूम आहे आणि ते जे झाड आहे जे आमच्या रूममधून आलं ते बघा, हे असं वरती आलं आहे, इथपर्यंत मोठं आहे. बाजूच्या रूममध्ये पण सेम तसंच आहे, एकदम छोटं आहे पण ते. आणि पूर्ण धुकं आहे बघा, काहीच दिसत नाही. Cloud9. येस. असं काय आमचं जेवण वगैरे झालं आहे. शतपावली पण आम्ही थोडीशी केली कारण खूप पाऊस होता, जास्त वेळ नाही थांबले. खूप छान वाटलं, जेवण खरंच खूप सुंदर आहे. स्टार्टिंगला मला वाटलं पहिली रोटी वगैरे ठेवली नाहीये म्हणून मी रोटी नव्हती घेतली. मला थोडंसं हे होतं की थोडीशी रोटी वगैरे ठेवायला पाहिजे होती, पण मी जेव्हा सेकंड टाइम गेली ना तेव्हा मला रोटी दिसली तर मी सेकंड टाइम आणली रोटी. सो मला वाटलं ती एक कमी होती बट नाही, माझी चुकी होती. सो बाकी ओव्हरऑल खूप चांगलं होतं जेवण वगैरे आणि चांगला होता एक्सपिरियन्स. आता आराम करू आणि होप सो उद्या गरम पाणी मला मिळेल टॉपसाठी. आता पण उद्या भेटूया. ब्रेकफास्टला वगैरे बघूया काय आहे. बुफे आहेत ते बोललेत, सो बघूया आता काय बुफे वगैरे असतात. उद्या भेटते. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चालले ब्रेकफास्ट करायला. हां, कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेड बटर आहे, देन चहा कॉफी टी आहे. ओके, उसके बाद इथे हा सांबार आहे, यांची इडली वगैरे असणारच काय ते, चटणी, कोकोनट चटणी, बटाट्याची भाजी. इथे उत्तप्पा येणार आहे ते बोललेत. सो उत्तप्पा आहे, इडली आहे, त्याच्यानंतर आलू पराठा आहे, इथे मॅगी आहे, साबुदाण्याची खिचडी हे समथिंग डिफरंट. म्हणजे इथे हा किवी हलवा आहे,
हा आता मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. किवी हलवा मी कधी खाल्ला नाही आहे. सो किवी हलवा, टुटी फ्रुटी क्रेक आणि आपले फ्रुट्स. ओके गाईज, मी घेतलं सगळं आणि उत्तप्पा नव्हता, डोसा होता. सो ही पराठा वगैरे घेतला, इडली चटणी आणि पहिल्यांदाच बुफेमध्ये मॅगी आहे. सो ती पण घेतली आहे आणि फ्रूट्स डेझर्ट्स आहेत. सो गाईज फायनली आमचं स्टेकेशन इथे कंप्लीट झालं आहे. आता फक्त फ्रेश होणार आणि लगेच चेकआउट करणार. चेक इन 1 PM आहे आणि चेकआउट 11 AM आहे. सो खूप छान, खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. फक्त इकडे प्रॉब्लेम थोडासा हाच आहे की टब वगैरे जो आहे बाथटब, त्याच्यासाठी गिझर सफिशियंट नाही आहे, नाही भरला जात आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही रूम वगैरे घ्यायचं ठरवा. टबमध्ये जाता येईल या हिशोबाने मला वाटत नाही पॉसिबल होईल, बिकॉज गरम पाणी नाही मिळत आहे टबसाठी. बाकी तो ओव्हरऑल गरम पाणी आहे. अजून एक पॉईंट ह्याचा मला आवडला तो म्हणजे बुफे जो आहे एकदमच जास्त प्रकार पण नाही आणि एकदम कमी प्रकार पण नाही. म्हणजे एवढा परफेक्ट आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात. कधी कधी काही ठिकाणी एवढे जास्त प्रकार असतात की हे खाऊ ते खाऊ समजत नाही आणि काहीच खाता येत नाही, असं पण होते. माझ्यासोबत असं झालं आहे. सो हा बुफे मला खूप आवडला, ज्यामध्ये मला सगळं काही टेस्ट करायला मिळालं. सो हे मला एक आयडिया त्यांची आवडली. आणि दुसरी गोष्ट, या रिसॉर्टचं नाव आहे Cloud9. तर खरंच Cloud9 तसं एक्सपिरियन्स आहे इथे. कधी पण तुम्ही बाहेर निघा, सकाळ संध्याकाळ दुपार, पूर्ण धुकं आहेत, एकदम तुम्ही क्लाउडमध्ये आल्यासारखंच फील होते. सो खूप छान वाटते. आणि पावसात असं काय असलं का खरंच मजा वेगळीच असते. मेन म्हणजे हे लोकेशन जे आहे इथून एम्बे व्हॅली फक्त 5 किलोमीटर्सवर आहे. तर खूप जवळ आहे. ट्रेकिंगसाठी म्हणजे खूप सारे लोक ट्रेकिंग्सला जातात. तर त्यासाठी पण हा चांगला स्पॉट आहे स्टे करायचं असेल तुम्हाला तर. आणि ओव्हरऑल खूप छान आहे एरिया वगैरे सगळंच. तर मी हा ब्लॉग आता एंड करते. ह्याचे सगळे लोकेशन किंवा जे काय ते डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेलच. तर चेकआउट नक्की करा. आणि लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलेलं हाईप बटनवर क्लिक करायला विसरू नका. फ्री ऑफ कॉस्ट आहे ऑफकोर्स. सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.